नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या एका प्रश्नाची आतुरतेने वाट पाहत होते, तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार. सोशल मीडियावरती अनेक बातम्या येत आहेत. काही जण म्हणतात काल पैसे आले, काही जण म्हणतात आज पैसे आले, काही जण म्हणतात उद्या पैसे येणार, तर काही जण म्हणतात अजून वेळ लागेल. पण नेमकं सत्य काय? कृषी मंत्र्यांनी काय आश्वासन दिले आणि तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येणार की 4,000 रुपये येणार आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजता येणार? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा आणि अर्धवट माहिती नेहमीच गोंधळ निर्माण करत असते. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की सध्या चर्चा नेमकी कशाची आहे. तर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. खुद्द राज्याचे कृषी मंत्री यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी सांगितले आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, परंतु नेमका हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे. आणि इथे सर्वांना मोठा पेच निर्माण झाला. कृषी मंत्र्यांनी असे सांगितले आहे की पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, पण कोणतीही निश्चित तारीख दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. जर आपण त्यांचा पोस्टाची तारीख पाहिली तर आता ते बरेच दिवस उलटून गेले आहेत. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असं सांगितलं होतं कृषी मंत्र्यांनी, आणि ह्यालाच आता बरेच दिवस या ठिकाणी उलटून गेले आहेत. मग आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सध्या तर बघायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की ह्यावेळेस आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा होणार का, म्हणजेच 4,000 रुपये जमा होणार. शेतकरी मित्रांनो, खरं तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र द्यायला पाहिजे. म्हणजेच 2 हप्त्यांचे 4,000 सरकारनं देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने वर्ग ह्या ठिकाणी करायला पाहिजे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. कारण की राज्य सरकारने फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील मिळण्याची फक्त दाट शक्यता आहे. सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा होईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं, परंतु सरकारने फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता दिली असून आता राज्यातील साधारणतः 90 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे फक्त 2,000 रुपये जमा होतील, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आता खरं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता बऱ्याच दिवस या ठिकाणी रखडलेला आहे. PM किसान योजनेचे हप्ते वेळेवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात. नमो शेतकरी योजनेला उशीर का होतोय ह्याचं मुख्य कारण म्हणजे निधीची उपलब्धता. आता सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी 1,774 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे आणि एकूण वितरण सुमारे 8,020 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ह्यामध्ये ज्यांचे जुने हप्ते रखडले आहेत त्यांचा देखील ह्या ठिकाणी समावेश असू शकतो. म्हणजेच की आता जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, तर साधारणतः याकरिता 1,820 कोटींचे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी विलंब का झाला? तर शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे
की निधीची मंजुरी मिळायला झालेला उशीर म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाला नाही आणि यामुळेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. त्यानंतर दुसरी गोष्ट, लाभार्थ्यांची मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये 90,34,000हून अधिक आहे. शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने DBTद्वारे पैसे ट्रान्स्फर करताना तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागत असते. म्हणजे की अशा काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. म्हणजेच की निधीची मंजुरी आणि इतर काही तांत्रिक कारणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काही गरज नाही, कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 1,774 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून आता सुमारे साधारणतः 8,820 कोटी रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाईल. ह्यामध्ये ज्यांचे जुने हप्ते रखडले असतील तर त्यांना देखील ह्या ठिकाणी समावेश असू शकतो. म्हणजे की साधारणतः 1,820 कोटींची निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमची DBT सक्रिय असणे आवश्यक आहे. एकदा तपासून घ्या. जर तुमच्या बँक खात्याचा आधार कार्डशी लिंक नसेल किंवा EKYC पूर्ण नसेल, सरकारकडून पैसे सुटले तरी तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची EKYC पूर्ण करा आणि त्याची खात्री करून घ्या पूर्ण आहे की ती. जर EKYC पूर्ण नसेल तर तात्काळ EKYC करून घ्या, कारण EKYC पूर्ण नसेल तर खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. त्यानंतर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर आधार लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती पैसा जमा होतील. म्हणजेच की ह्या ठिकाणी 2 बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे. EKYC पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्यावरती लिंक असणे आवश्यक आहे. हे 2 कामे पूर्ण असतील तरच आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. हे देखील लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, हप्त्याला विलंब का झाला तर बघा, राज्य सरकारने 16 मार्च 2026 ह्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय म्हणजेच GR काढलेला आहे आणि GR काढल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये पैसे जमा होत असतात. म्हणजेच की साधारणतः 20-21 तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी गुढीपाडव्याच्या सुट्टी, रमजान ईदच्या सुट्ट्या आणि रविवारची सुट्टी अशा सुट्ट्यांमुळे देखील ह्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होण्यास थोडा विलंब झाला आणि साधारणतः आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज किंवा उद्या देखील ह्या ठिकाणी पैसे जमा होऊ शकतात. म्हणजेच की साधारणतः येत्या 3 ते 4 दिवसामध्ये कधीही आज देखील पैसे जमा होऊ शकतात, उद्या देखील पैसे जमा होऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, येत्या 3 ते 4 दिवसामध्ये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नसेल तर EKYC पूर्ण केली तरच खात्यावरती पैसा जमा होतील. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक, त्यानंतरच तुमच्या खात्यावरती पैसे येतील. सरकारने लवकरात लवकर पैसे जमा करावेत, कारण शेतकऱ्यांच्या संयमाची सरकारने अंत पाहू नये. पावसाळ्याचे दिवस असो किंवा पेरणीचा हंगाम, शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज असते. सरकारने ह्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र द्यायला पाहिजे होता. मात्र सध्याची स्थिती पाहता आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीच्या अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.